नमस्कार मैत्रिणींनो, आज बघा मी काय बनवते. आज बनवणार आहे ना व्हेज पुलाव बनवणार आहे. तर भाजीला काय बनवायचं, रोजचा कंटाळा आला आहे म्हणून आज विचार केला आहे ना पुलावच बनवावं. तर त्याच्यासाठी मी आहे ना एक टोप ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे, शाही जिरा, साधे जिरे, स्टार फूल, काळे मिरे, लवंग, जावेत्री, तेजपत्ता, दालचिनी हे सगळे गरम मसाले टाकलेले आहेत. तर आहे ना पुलावमध्ये आहे ना तुमच्याकडे बाकी कोणता मसाला नसेल तर चालेल, पण स्टारफूल, दालचिनी आणि शाही जिरा हे टाकायचं, म्हणजे खूप मस्त पुलाव होतो तो आणि एकदम टेस्टी लागतो, त्याचा टेस्ट एकदम चेंज होतो. तर इथं बघा मसाले फ्राय झाले की मी लगेच आहे ना कांदा टाकलेला आहे. त्याच्यामध्ये कांदा व्यवस्थित असा फ्राय करून घ्यायचा आहे, आपल्याला लाल होईपर्यंत कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा फ्राय झाला की त्यामध्ये लगेच टोमॅटो टाकायचे. टोमॅटो टाकले की बाकीच्या भाज्या पण टाकायच्या आहेत. त्याच्यात मी थोडा पुदिना पण टाकलेला आहे. पुदिनाने पण भाताला खूप छान स्वाद येतो. आता तुमच्याकडे जेवढे भाज्या अवेलेबल असेल ते तुम्ही टाकू शकता. माझ्याकडे ना फ्लावर, बटाटा, गाजर आणि वाटाणा होता, तेवढे मी टाकलेले आहेत. तर व्यवस्थित अशा भाज्या तेलामध्ये मस्त असं परतून घ्यायचं आहे आणि त्याला आहे ना वाफेवरती ठेवून द्यायचं आहे थोड्या वेळासाठी. तर भाज्या चांगल्या शिजल्या पाहिजे, त्यासाठी मी थोडा वेळ वाफेवरती ठेवलेलं आहे. थोड्या वेळाने ना मी झाकण उघडून भाज्यांना हलवून घेत होती. तर बघा इथं भाज्या मी मस्त असं हलवून घेतलेल्या आहे. त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट राहिली होती टाकायची, तर मी आता टाकणार आहे त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट. आता मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी चिमूटभर हळद टाकायची. हळदीने आहे ना कलर आहे ना भाताचा खूप छान येतो, पण एकदम थोडीशी टाकायची, जास्त टाकायची नाही. आणि म्हणजे टेस्ट पण एकदम चेंज होऊन जातो त्या भाताचा. तुम्ही नक्की अशा पद्धतीने एकदा तरी ट्राय करा. हा राईस खूप टेस्टी होतो. बासमती तांदळाचा तर मस्तच लागतो, पण मी कोलम तांदळाचा बनवलेला आहे. तर परत मी वाफेवरती ठेवल्या होत्या भाज्या आणि मी अद्रक लसूणची पेस्ट टाकायची विसरली होती, म्हणून थोड्या वेळाने मी अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे. आणि मस्त असं आता वाफेवरती झालेल्या आहेत भाज्या. आता आहे ना त्याच्यामध्ये तांदूळ टाकून घ्यायचे आहेत. मी आता तांदूळ भिजवले होते, एक थोड्या वेळासाठी तांदूळ भिजून ठेवले होते, अर्धा तासासाठी. तर आता ते तांदूळ आहे ना त्या ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आपण. तर इथं बघा तांदूळ टाकलेले आहेत आणि व्यवस्थित असं फिरून घेतलेलं आहे. आता तुम्ही ना याच्यामध्ये गरम पाणी टाकाल ना तर फटाफट भात शिजून जातो. आता मी इथं पनीर पण कापून ठेवलं होतं, पनीर पण टाकलेलं आहे भातामध्ये. पुलावमध्ये थोड्याशा हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत वरून आणि व्यवस्थित असं फिरून घेणार आहे. तर गरम पाणी का टाकायचं माहिती आहे, पटापट भात शिजतो आणि एकदम सुटसुटीत पण होतो. पण असं पण जरी बनवला तरी पण भात सुटसुटीत होतो, पण मी अशा पद्धतीने बनवते म्हणून मी तुम्हाला दाखवते. तर बघा मी आता इथं पाणी टाकलेलं आहे भात शिजेल एवढं. तर आता त्याला थोडा वेळ शिजून द्यायचं आहे. पाणी टाकलं आहे, व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे. सगळे मसाले मिक्स झाले पाहिजे त्याच्यामध्ये. तर याला झाकण ठेवून थोडा वेळ साईडला म्हणजे शिजून घेणार आहे. तर बघा भात आपला शिजतोय मस्तच असा. कलर बघा किती सुंदर असा दिसतोय. खायला पण खूप टेस्टी झाला होता भात. तर बघा इथं आपला भात थोडासा झाला आहे. आता वरून आता हे सगळं व्यवस्थित असं हलवून घेणार आहे. जास्त बार हलवायचा नाही भात, कारण तुटण्याची शक्यता असते. मी 1-2 वेळेसच हलवून घेतला आहे. तुम्ही पाहू शकता असं वरच्यावरच हलवले, जास्त पण असं हलवलं नाही आहे. आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि परत थोडा वेळ झाकण ठेवून स्लो गॅसवरती त्याला वाफ काढून घ्यायची आहे. म्हणजे जेवढं पाणी राहिलेलं ते सगळं सुकून जातं त्यासाठी. तर इथं झाकण ठेवलेलं आहे. तर बघा आपला भात पण तयार झालेला आहे. एवढा मस्त वास येत होता ना घरामध्ये, खूप छान सुगंध आलेला. तर आता तुम्हाला आहे ना ताटामध्ये सर्व करून दाखवते. मी याच्यासोबत आहे ना रायता बनवलेला, पण तो रायता काय दाखवला नव्हता. मी परत कधीतरी एकदा तुम्हाला रायता दाखवेल. मुलांना पुलावसोबत रायता खायला खूप आवडतो, त्यासाठी रायता बनवलेला. आणि मैत्रिणींनो, माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करून सांगा की तुम्हाला माझी पुलावची रेसिपी कशी वाटली आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा अशा पद्धतीने. आणि या चला दुपारी मस्त पुलाव गरम गरम खायला. चला तर मग
खूपच छान दिसतोय बघा, मस्तच असा झालेला आहे. नक्की ट्राय करा. चला तर मग बाय.